एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। ज्या व्हॅननं शाळेतून चिमुकलीला घरी सोडलं त्याच व्हॅनमुळे चिमुकलीचा दुर्दैवी अंत झालाय। वडिलांच्या कुशीतच 6 वर्षीय लेकीनं आपले प्राण सोडलेत। अतिशय हृदयद्रावक ही घटना आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पानिपतमध्ये व्हॅन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका 6 वर्षीय शाळकरी मुलीला आपला जीव गमवावा लागलाय। सेक्टर 29 पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार शाळेतून घरी आलेल्या एका 6 वर्षीय विद्यार्थिनीचा व्हॅननं चिरडल्यामुळे मृत्यू झालाय। शाळेतून मुलगी रोज व्हॅनने घरी परत यायची। ती व्हॅनमधून खाली उतरली आणि आपल्या वडिलांच्या दिशेने जात होती। त्याच दरम्यान व्हॅन चालकानं व्हॅन सुरू केली। मुलीला व्हॅनचा जोरदार धक्का बसला आणि ती खाली पडली। त्यानंतर व्हॅनची चाकं मुलीच्या अंगावरून गेली। ही धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली। 6 वर्षाच्या मुलीचा यामध्ये मृत्यू झालाय। वडिलांच्या कुशीतच चिमुकलीनं शेवटचा श्वास घेतला। रुंची असं या चिमुकलीचं नाव असून ती फ्लोरा चौक येथील एका शाळेत शिकत होती। वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। मुलीचे वडील अभिनंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना 3 मुली आहेत। मोठ्या मुलीचं नाव मासूम 8 वर्ष, दुसरी मुलगी रुची होती जी LKG विद्यार्थिनी होती, तिसरी मुलगी जिया ही 1 वर्षाची आहे। वडिलांनी सांगितलं की ते रेशनचं दुकान चालवतात। त्यांची मुलगी रुचीचा जन्म 13 जानेवारी 2019 रोजी झाला। 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास मुलगी शाळेतून घरी येत होती। ती इको व्हॅननं शाळेत जात होती। ती याच गाडीतून घरी परत यायची। बुधवारी ती व्हॅनमधून उतरली आणि माझ्याकडे येत असतानाच तिच्या अंगावरून टायर गेलं। या घटनेनंतर वडिलांनी लगेचच मुलीला खासगी रुग्णालयात नेलं। तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरात रुंजीसाठी हळहळ व्यक्त केली जाते आहे।